नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, सुरुवातीला सायलीला खूप जास्त कल्पनाताईची आठवण येत आहे. आणि आता सायली म्हणते, आई मी तुमचे गुन्हेगार आहे. मी माझं मन मोकळं तुमच्याबरोबरच करायचे, पण आता हे मी तुमच्याकडे म्हणजे कसं पोचवू. आणि आता मंडळी सायली विचार करते की मी आईला पत्र लिहिते. आणि आता ती पत्रामध्ये लिहिते की जन्म देणारी आई कशी असते ते मला माहिती नाही, पण आई जेव्हा म्हटलं ना तेव्हा मग तुमचाच चेहरा येतो माझ्यासमोर. कुठल्याही स्वार्थाशिवाय जीव लावणारी आई, चूक झाल्यावर कान पिरणारी आई, लेकीने न सांगता तिच्या मनातलं ओळखणारी आई. आणि आता सायली पुढे लिहिते, आई मी नात्यांचा अपमान केला असंच तुम्हाला वाटत आहे, पण असं नाही आहे. माझ्या मनात आपल्या घरातल्या प्रत्येक नात्याबद्दल खूप आदर आहे. आणि हे मी तुम्हाला कसं सांगू. तुम्ही मला माफ कराल की नाही हे तर मला माहीत नाही, पण आपण त्या घरामध्ये एकत्र घातलेल्या सगळ्या क्षणांची मी आयुष्यभर ऋणी राहील. आणि आता मंडळी पत्र लिहिल्यानंतर तुमची लेक सायली ती असं लिहिते. आणि आता मंडळी पत्र लिहिल्यानंतर आता ती विचार करते, हे पत्र आता आईपर्यंत पोचवायचं कसं. नाही कुसुमताई येईपर्यंत मी वाट पाहू का, पण मधुभाऊ थोडी जाऊन देणार आहे कुसुमताईला हे पत्र पोहोचवायला. आणि आता मंडळी ती विचार करतच असते. तेवढ्यात आता एक पोरगा धावत धावत जात असतो. आणि माता सायली त्याला म्हणते, हे प्रसाद इकडे ये ना. तो प्रसाद म्हणतो, बोल ना ताई काय झालं. माता सायली म्हणते, अरे प्रसाद, हे जे पत्र आहे हे तू या पत्त्यावर पोचवून देशील का रे, आणि जर जमल्यास तर उत्तर घेऊन पण येशील का. मग आता मंडळी तो प्रसाद बोलतो, हा दे ना ताई मी देऊन येतो. आणि आता मंडळी तो ते पत्र द्यायला जातो. आणि आता मंडळी बघा सायली विचार करते की देवी आई, ही वाली परीक्षा माझी म्हणजे आता कधी संपेल हे तर तुलाच माहिती आहे. अगं माझी माणसं माझ्यापासून दुरावू नको गं देवी आई, आणि तू देखील माझा हात सोडू नकोस. आणि आता मंडळी बघा कोर्टाची कारवाई आता सुरू झालेली आहे. आणि आता जज साहेब येतात आणि आता सर्वजण त्यांना मान देऊन उभे राहतात. आणि मग जेव्हा जज साहेब बसतात तेव्हा सर्वजण बसतात. आणि आता मधुभाऊ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. आणि आता हे जज साहेब म्हणतात की कारवाई सुरू करा. आणि आता मंडळी तो नितीन जोशी म्हणतो की युअर ऑनर, आता मी मधुभाऊची केस हँडल करणार आहे आणि आधीच्या वकिलाची मी NOC घेऊन आलेलो आहे. आणि आता असं बोलून तो नितीन जोशी ती NOC म्हणजे जज साहेबांकडे देतो. आणि आता मंडळी बघा आता हे जज साहेब सुरुवातीलाच म्हणतात की ॲडव्होकेट पवार तुम्ही तुमचे ओपनिंग स्टेट्स द्यायला उभे राहा. मग आता मंडळी साक्षी शिकरेचा वकील उभा राहतो आणि तो म्हणतो, युअर ऑनर, माझे क्लायंट साक्षी शिकरेवर आजपर्यंत खूप जास्त चिखलफेक झालेली आहे. म्हणजे खुनाच्या 2 तास आधी ते कुठे होत्या, म्हणजे ते खुनाच्या आधी कुठे होत्या, त्यामुळे मधुकर पाटीलचे वकील त्यांना खूप जास्त वाईट साईड बोललेले आहेत आधीच्या वेळेला. पण आज माझे क्लायंट खूप मोठी कबुली देणार आहे. आणि माता पवार पुढे म्हणतात की मी माझ्या क्लायंटला विटनेस बॉक्समध्ये यायची परवानगी मागत आहे. आणि माता त्यांना परवानगी भेटते आणि माता ही साक्षी विटनेस बॉक्समध्ये आलेली आहे. आणि आता मंडळी इकडेच बघा सायली खूप काय विचार करत आहे. सायली विचार करत असते आता कोर्टात काय चालू असेल, सुभेदारांकडे काय चालू असेल. आणि आता ती विचार करते मी देवाला नैवेद्य करते. आणि आता सायली म्हणते मी देवाला नैवेद्य दाखवते, त्यामुळे कदाचित माझ्या मनाला शांती भेटेल. आणि आता मंडळी आपल्याला पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे तिच्या खीरची. आणि आता मंडळी बघा आता ती रव्याची खीर करत आहे. आणि आता मंडळी इकडेच बघा आपल्याला आता परत कोर्टातलं दाखवलेलं आहे. साक्षी आता तिकडे विटनेस बॉक्समध्ये उभा आहे आणि आता तिला ही प्रिया इशारे करून ऑल द बेस्ट करत आहे. आणि आता मंडळी बघा आता ही साक्षी म्हणते, सर्वात आधी तर मला कोर्टाची माफी मागायची आहे, कारण मी गेल्या वेळेला खोटी साक्ष दिलेली होती. मी शिवानीला मध्ये हे घेऊन सिद्ध करायचा प्रयत्न केला की मी खुनाच्या वेळेला तिच्या संगतीस होते. जज साहेब तर मला याच्यासाठी तुम्ही माफ करा प्लीज, खरंच मला माफ करा. मी असं केलं कारण या मागे माझी काहीतरी पर्सनल कारणे होती.
कारण मला माहीत होतं की या सगळ्यामुळे म्हणजे माझ्या अण्णाला खूप जास्त त्रास होईल. आय एम सॉरी अण्णा, मी एक चांगली लेक होण्याचा प्रयत्न करत होते. पण जर याची शिक्षा म्हणून जर कोणी जर मला गुन्हे ठरवत असेल तर मग हे सगळं मला मान्य नाही आहे. आणि आता मंडळी ही साक्षी म्हणते की आज मी खरं सांगणार आहे की मी खुनाच्या रात्री कुठे होते ते. आणि आता मंडळी हे जज म्हणतात की प्लीज प्रोसीड मिस साक्षी शिकरे. मग आता ही साक्षी म्हणते मी कोर्टापुढे खोटे साक्षीदार उभे केले, त्यामुळे मी दंड पण भरलेले आहेत. अहो मी जेव्हा 6-7 वर्षाची होते ना जज साहेब, तेव्हा माझ्या आईमध्ये आणि माझ्या अण्णामध्ये खूप जास्त वाद व्हायचे. अहो जज साहेब, या कोड्या वयामध्ये मला प्रश्न पडायचा की इतरांच्या आईवडिलाप्रमाणे माझे आईवडील एकमेकांमध्ये प्रेमाने का वागत नाही आणि का एकमेकांचे चांगलं बोलत नसतील. आणि आता मंडळी हा महिपत उगाचच नाटक करत आहे. तो नाटकामध्ये उगाचच उठत आहे आणि तो म्हणतो ए पोरी काय म्हणतेस तू? अगं ए पोरी तू कुठलच्या कुठे चाललीस? आणि आता मंडळी ही साक्षी पुढे म्हणते की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा माझे आईवडिलांचे संबंध चांगलेच नव्हते. ते नुसते भांडत राहायचे. आणि त्याच वेळेला मला एक दिवशी असं कळालं की माझ्या आईचं कुठल्यातरी माणसाबरोबर अफेअर आहे. आणि आता मंडळी हा महिपत तर असं वागत असतो जसं की याला आत्ता कळालेलं आहे. आणि तो म्हणतो ए पोरी तू कुठलच्या कुठे चालली आहेस, काय बोलतेस ए. आणि आता मंडळी अर्जुनला हळूहळू म्हणजे आता कळत आहे की या दोघांचं काय चाललंय. अर्जुनला कळत आहे की या दोघांचं नाटक चाललेलं आहे. आणि तो चैतन्याला पण सांगतो की यांचं फक्त नाटक चाललेलं आहे चैतन्य. अरे चैतन्य, यांनी तर नवीन स्टोरी रचलेली आहे. मग आता हे ॲडव्होकेट पवार म्हणतात पण या सगळ्याचा या केसशी काय संबंध आहे. आणि मग आता ही साक्षी म्हणते अहो मी तुम्हाला सगळं सांगते. खुनाच्या रात्री आम्ही पार्टी करत होतो. मी खूप जास्त खुश होते, पण मला अचानकच सिटी हॉस्पिटलमधून फोन आला. त्यांनी मला सांगितलं की अथर्वचं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो खूप जास्त क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. आणि मी ही गोष्ट अण्णांना कशी सांगणार होते, त्यामुळे मग मी अण्णांना ही गोष्ट सांगितली नाही. आणि मग मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेले आणि मी आता हॉस्पिटलमध्ये पोचणारच होते. आपण हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधीच अथर्व गेला. डॉक्टरांनी मला सांगितलं की त्याला इंटरनल ब्लिडिंग खूप जास्त झालेलं आहे आणि त्यातच अथर्वचा मृत्यू झालेला आहे. आणि काही वर्षापूर्वी अथर्वचे बाबासुद्धा गेलेले होते. त्यामुळे अथर्वचं असं जवळचं कोणच नव्हतं. त्याच्या फॅमिली मेंबरपैकी मीच एकटी होते. आणि शेवटी पोलिसांनी त्याची डेड बॉडी माझ्या हवाले केली. आणि मी त्याची बहीण होते ना, त्यामुळे मला अण्णांना हे सगळं कळून द्यायचं नव्हतं. अण्णांना काय मला कोणालाच हे सगळं कळून द्यायचं नव्हतं. म्हणून मी त्याचे 2 तासामध्ये अंतिम संस्कार पार पाडले. आणि आता मंडळी ही प्रिया विचार करते अरे वा साक्षी, या साक्षीने तर काय लाईव्ह शो क्रिएट केलेला आहे. अगं तू काय भारी ड्रामा केलास ग साक्षी. वा व्हेरी गुड. देव तुझी गेलेली आईच्या आत्माला शांती दे आणि जन्माला न आलेला तुझा भावाला पण शांती दे. आणि आता ही खोटारडी प्रिया प्रार्थना करत असते देवाला मंडळी. आणि आता मंडळी पुढे बघा, पण थांबा, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं? जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. चला आता मंडळी मी तुम्हाला पुढे सांगतो. आता सायलीने देवाच्या पुढे रव्याची खीर ठेवलेली आहे आणि आता ती देवापुढे हात जोडते. आणि आता मंडळी बघा, नितीन जोशी नाटक करायला लागतो. तो मुद्दामून येतो आणि तो म्हणतो जज साहेब हे जरासं अति होत आहे. हा अथर्व कोण? या महिपतने सुद्धा या अथर्वाला बघितलं नव्हतं, तर अथर्व तरी कोण? आणि आता मंडळी हा पवार म्हणजे हा वकील पवार त्या अथर्वचे खोटे डॉक्युमेंट्स बनवून आणलेले आहे. आणि आता हा पवार म्हणतो या अथर्वचे डेथ सर्टिफिकेट पण आहे याच्यात. आणि जेव्हा तो सिटी हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याचं ॲक्सिडेंटचे डॉक्युमेंट्स पण आहे याच्यात. आणि आता मंडळी जज साहेबांनी ते डॉक्युमेंट्स खूप वेळ बघितले आणि त्यांना नीट ऑब्झर्व केलं. आणि आता ते म्हणाले आणि आता मग हे जज साहेब म्हणतात की या सगळ्या कागदपत्राने
हे सिद्ध होत आहे की अथर्व साक्षी शिकरेचा भाऊ होता. पण आता जज साहेब म्हणतात की आपण खुनाच्या रात्री मिस साक्षी शिकरे हॉस्पिटलमध्येच होत्या हे कुठे सिद्ध झालेलं आहे. आणि आता मंडळी हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य म्हणतात यस पण मंडळी नाही. आता एक दुसरा वकील येतो आणि अजून डॉक्युमेंट्स देतो आणि तो म्हणतो हे आपले IT सेलनी काढलेले साक्षी शिकरेचे लोकेशन रेकॉर्ड्स. आणि मग आता वकील पवार म्हणतात हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना हे मी पोलीस स्टेशनमधून व्हेरीफाईड करून आणलेले आहेत. आणि आता मंडळी ते चेक आणि आता जज साहेब ते डॉक्युमेंट्ससुद्धा चेक करतच असतात. तेवढ्यात आता पवार साहेब म्हणतात या डॉक्युमेंट्सनी सिद्ध होत आहे की साक्षी शिकरे त्या खुनाच्या रात्री सिटी हॉस्पिटलमध्ये 1 तास 7 मिनटं होते. आणि मग आता हे पवार साहेब पुढे म्हणतात की हे लोकेशन रेकॉर्ड्स असं दाखवत आहे की पुढची 51 मिनटं सिटी हॉस्पिटलच्या जवळच्या स्मशानभूमीमध्येच होत्या. त्या रात्री साक्षी शिकरे त्यांच्या भावाच्या अंतिम संस्कार पार पाडत होत्या. आणि आता मंडळी हा भाग इथेच संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.